आज आपण करणार आहोत कैरीचं गोड लोणचं। त्याच्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। त्या कैऱ्या आता मी स्वच्छ थंड पाण्याने धुवून घेते। स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला चांगल्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला। कोरड्या झाल्यानंतर त्या दोन्ही कैऱ्यांच्या मी आता बारीक बारीक फोडी करून घेणार आहे। आपल्या ह्या कैऱ्यांच्या फोडी तयार आहेत। त्या एका स्टीलच्या बाउलमध्ये आता मी काढून घेते। त्यात मी 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद हे चांगले मिक्स करून 4 ते 5 तास आपल्याला तसंच झाकून ठेवायचं आहे। आता 4 ते 5 झालेले आहेत। 4 ते 5 तासानंतर ह्या कैऱ्यांच्या फोडींना असं पाणी सुटतं। आता त्या सर्व फोडी मी एका ताटात काढून घेते। आणि ह्या फोडी आपल्याला 2 तास उन्हात ठेवायच्या आहेत। आता 2 तास झालेले आहेत। आता त्या सुकवलेल्या फोडी मी परत एका बाउलमध्ये काढून घेते। त्यात मी 2 चमचे मीठ, 1 चमचा लाल तिखट, हा मी घरगुती मसाला केला आहे लोणच्यासाठी तो टाकला। 2 चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे, ती पण मी थोडीशी गरम करून घेतलेली आहे तव्यात। आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे इथे मी। आता तो लोणच्याचा मसाला कसा बनवला ते दाखवते। थोडंसं जिरं घेतलेलं आहे, 4-5 काळी मिरी घेतलेल्या आहेत, थोडीशी दालचिनी घेतलेली आहे, 4-5 लवंग घेतलेले आहेत, 5 ते 6 मेथीचे दाणे घेतलेले आहेत। हे सर्व आपल्याला छान असं भाजून घेऊन मिक्सरला त्याची पूड करायची आहे। आता लोणच्यात टाकण्यासाठी 1 वाटी तेल मी इथं गरम करून घेते आणि थंड करून घेते ते तेल। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थंड झालेलं तेल त्या फोडींवरती टाकायचं आहे आपल्याला। चांगलं मिक्स करून घेते परत एकदा। आपलं लोणचं तयार आहे।